पलूस तालुक्यातील औदुंबरमधील दत्त मंदिरात पुन्हा कृष्णा नदीचे पाणी शिरले। कोयना धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पलूस तालुक्यातील औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात पुन्हा कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे। औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी गेले असून मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली गेली आहे। मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवली गेली। गाभाऱ्यात पाणी गेल्यानंतर पुजाऱ्याकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून वरच्या देवघरात नेण्यात आले। त्यानंतर श्री दत्त देवाची पूजा अर्चा देवघरात सुरू होते। कोयना धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना दिसून येते। सध्या अलमट्टी धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत असल्यामुळे कृष्णेची पाणीपातळी आणखी वाढण्याचे चिन्ह नाहीत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।